बाहेर मुसळधार पाऊस, समोर गरमागरम चहा आणि सोबत खुसखुशीत कुरकुरीत कांदा भजी. चला आज बनवूया अशी भजी की प्रत्येकजण रेसिपी विचारेल. नमस्कार, कुक विथ अक्षतामध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत आहे. जर तुम्ही आमच्या चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बाजूचा बेल आयकॉन नक्की दाबा. चला आता सुरुवात करूया आजच्या झकास कांदा भजीच्या रेसिपीला. सर्वप्रथम कांदा चिरून एका मोठ्या भांड्यात घ्या. आता कांद्यामध्ये मीठ घाला आणि हलक्या हाताने चोळून कांद्याच्या सगळ्या पाकळ्या वेगळ्या करून घ्या. त्यामुळे कांद्याला पाणी सुटेल आणि भजी अधिक चविष्ट आणि कुरकुरीत होतील. आता यात बेसन, रवा, जिरा, ओवा, हळद आणि गरम मसाला घालून छान मिक्स करून घ्या. मी या रेसिपीमध्ये तांदळाच्या पिठाऐवजी रवा वापरला आहे. रव्यामुळे भजी छान खुसखुशीत होतात आणि त्यांना एक मस्त क्रंच येतो. त्यामुळे एकदा ही ट्रिक नक्की करून बघा. अजून थोडंसं बेसन घालून छान मिक्स करून घ्या. पाणी एकदम घालू नका. कांद्याला सुटलेल्या पाण्यातच आधी पीठ मळा आणि गरज असेल तेव्हाच पाणी घाला. पीठ खूप पातळ करू नका. मिश्रण घट्ट असले तर भजी जास्त कुरकुरीत होतात. आता कढईत तेल गरम करा. तेल मध्यम आचेवर गरम झाल्यावर मिश्रणाचे छोटे छोटे भाग सोडा. भजी मध्यम आचेवर दोन्ही बाजूनी सोनेरी रंग येईपर्यंत तळून घ्या. गरमागरम कुरकुरीत कांदा भजी तयार आहे. चहा सोबत सर्व करा. पहा किती खुसखुशीत सुंदर टेक्स्चर आलंय. तुम्हीही ही रेसिपी करून पहा आणि कशी झाली ते कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि अशाच सोप्या चविष्ट मराठी रेसिपींसाठी आपल्या कुक विथ अक्षता या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया एका भन्नाट आणि स्वादिष्ट रेसिपीसह. तोपर्यंत थँक्यू.